छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच वेळेला कोविडचे 2 रुग्ण निष्पन्न झालेत। शहरातील सिडको N7 या भागातील 10 वर्षीय मुलीसह एका महिलेचा अहवाल कोविड पॉझिटिव्ह आलाय। त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता काहीशी वाढतेय। कृष्णा केंडे माहिती देण्यासाठी आपल्या सोबत आहेत। कृष्णा, काय परिस्थिती आहे आरोग्य संदर्भात संभाजीनगरमधली आणि या 2 रिपोर्ट नंतर खबरदारी काय घेतली जाते? महानगरपालिकेच्या वतीने पूर्वीच खबरदारी घेतली गेलेली आहे आणि त्यांनी आढावा देखील घेतला आहे की जर रुग्णांची संख्या वाढत गेली तर आपल्याकडची परिस्थिती काय। मात्र आरोग्य विभागाची चिंता वाढवणारी बाब आहे, कारण की एकाच वेळी 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आलेत। मात्र अजून तरी ते नव्या व्हेरिएंटचे आहेत का या संदर्भात माहिती नाही आहे। त्या तपासणीसाठी त्यांचे जे चाचणी नमुने आहेत ते पुण्याला पाठवण्यात आलेले आहेत। मात्र अद्याप तरी त्यांच्या घरचे जे लोक आहेत त्यांना कुठलीही लक्षणं नाही आहेत अशी माहिती महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी मंडळीच्या यांनी सांगितलेली आहे आणि योग्य ती खबरदारी घेतली जात आहे अशा प्रकारचं देखील म्हटलंय। मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये कोरोना पूर्णपणे या ठिकाणी संपुष्टात आला होता। मात्र आता पुन्हा 2 हे रुग्ण सापडल्यानं आरोग्य विभागाची चिंता निश्चितच वाढलेली आहे। मात्र अद्याप तरी नागरिकांनी घाबरून जाऊ नये, कारण कुठल्याही नवा व्हेरिएंटचे ते रुग्ण असल्याचं अजून तरी निष्पन्न झालेलं नाहीये। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।